संदर्भात आपलं काय आपलं नाव सांगा. माझं नाव संतोष ठाकूरचे, माझे विश्वस्त. आज च्या माध्यमातून म्हणा किंवा चॅनलच्या माध्यमातून म्हणा 25-30 वर्षापूर्वी एक शिरनेर हे गाव बाप्पाच्या बाबतीत कमी नावलौकिक होतं. पण ज्यावेळी पहिल्यांदा आम्ही 25 वर्षापूर्वी कॅलेंडर छापले तर कॅलेंडरच्या पाठीमागून जी प्रचिती झाली आणि नंतर एवढा गेल्या 25-30 वर्षामध्ये एवढं नावलौकिक झालं बाप्पाचं की नवसाला पावणारा शिरनेरचा महागणपती म्हणून टोटल महाराष्ट्र सोडून गुजरात, उत्तर प्रदेश, UP जे लोक इथे आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये कामाला ते गाववाल्यांना सांगून इथे दर्शनासाठी येतात आणि नवसाला पावणारा गणपती आपण मनापासून जर भक्ती केली तर प्रसन्न झाल्याशिवाय आपल्या ट्रस्टच्या माध्यमातून एवढं मोठं जे सगळं हँडल केलं जातं. नाव सांगा. मागी गणेशोत्सव 16 साजरा होत असतो. सालाबादप्रमाणे यावर्षी आज दिनांक शनिवार 1 फेब्रुवारी 2025 रोजी मागी गणेशोत्सव साजरा होत आहे. या निमित्ताने महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. जवळजवळ 10,000 भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेत असतात आणि या महाप्रसादासाठी अनेक भाविक अन्नदान असेल, आर्थिक मदत असेल या श्रीच्या माध्यमातून करत असतात. त्याचबरोबर या गणपती शिरनेरची महती नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळख ज्याची आहे. म्हणजे कुठल्याही प्रसंगी एखाद्या अडचणी असलेल्या भाविकाला त्या ठिकाणी योग्य तो मार्ग दाखवून ज्याप्रमाणे हे केला जातोय त्यातूनच ते भाविकांकडनं नवस केले जातात आणि ते नवसाची परतफेड आजच्या दिवशी केली जाते. अशी या शिरनेरच्या महागणपतीची मूर्ती आहे जो नवसाला पावणारा. एवढा मोठा उत्सव या ठिकाणी आपल्या उरण तालुक्यामध्ये गावामध्ये उत्सव शासनाकडनं आपली काय अपेक्षा आहे की शासनाने याच्यासाठी आपल्याला काय याच्या अगोदर काय अष्टविनायकाचं नावलौकिक झालं. अष्टविनायकमध्ये बघायला गेला तर एक देवी मूर्ती ही कुठेच तुम्हाला बघायला मिळणार नाही. आणि जर शासनाने मदत केली आज चालतोय आहे म्हणाला की आम्ही पेमेंट पाहतो. आज तुम्ही गेले कमीत कमी 5 ते 10 वर्ष तुम्ही 100 लाडू देत 100 किलो लाडू देत होता. आम्हाला भेटत आहे म्हणजे स्वातंत्र्य भेटतात, उद्योगपती भेटतात, पण आम्हाला हा जेवण सर्वसामान्य प्रत्येक भक्ताकडून अपेक्षा आहे. प्रत्येक भक्ताचा त्याला हातभार लागला पाहिजे म्हणून आणि त्यांच्या माध्यमातून हे जेवण झालं पाहिजे. आता जर शासनाने दखल घेतली आम्हाला पर्यटन म्हणून श्रेणी दिलेली आहे पण आता आम्ही सरकारला बत्ती दिलेले आहे ट्रस्ट आणि पर्यटन बरोबर जर बाप्पाला सरकारी मान्यता मिळाली कारण सध्या गेल्या कोरोना काळामध्ये पूर्ण 3 वर्ष मंदिर बंद होते. आज नाही म्हणाला लाईट बिल आहे, सेवक आहेत, म्हणजे कुठेतरी ज्यावेळी भक्तजन मायबाप ज्यावेळी आणि लोकांचं थोडं एक गैरसमज होते की बाप्पाला खूप म्हणजे खूप आर्थिक आहे. पण ज्यावेळी आम्ही करतो तेथीसुद्धा सगळ्यांच्या साक्षीदाराने करतो, गव्हर्नमेंटच्या समोर पडतो. त्याच्यामुळे शासनाने जर दखल घेतली आणि आर्थिक मदत केली तर शासनाचा आम्ही खरोखरच आभार मानतो. धन्यवाद.